महाराष्ट्राच्या मातीमध्ये राजाधिराज छत्रपती शिवरायानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। 18 पगड जातीच्या शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, अनाथ दीन दुबळ्या सगळ्या जातीच्या लोकांच्या डोईवर सुखाचं छत्र धरावं यासाठी महाराजांना पवित्र संकल्प स्वराज्य निर्मितीचा केला होता। स्वराज्याची मुहूर्तमेल रवताना श्री महाराजानं 18 पगड जातीच्या बुलंद मावळ्याची मोठी फौज तयार केली होती। 18 पगड जातीचे मावळे महाराजांच्या सोबत होते। मराठा होता, धनगर होता, चांभार होता, कुमार होता, साडी होता, तेली होता, माळी होता, भिल्ल होता, वडार होता, मातंग होता, मुस्लिम होता, ब्राह्मण होता। 18 पगड जातीच्या मावळ्याला घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेळ महाराजांना बांधली होती। महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याच्या अगोदर या महाराष्ट्राची अवस्था होती कशी? घरट्यातील पक्षी सुरक्षित नव्हते की गोठ्यातील जनावर सुरक्षित नव्हते? मंदिरातील देव देवतांच्या मूर्ती सुरक्षित नव्हत्या की घराघरातील माता भगिनी सुरक्षित नव्हत्या? जिकडे तिकडे आकांत मांडला होता दुश्मनाने आकांत। आणि अशा आकांत मांडलेल्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ज्याने स्वतःच्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, औरंग्या घायाळ केला, अफजलाचा कोतळा काढला, शाहिस्त्याची बोटं छाटली आणि अशा सर्व दुश्मनांचा नाश करून सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला। अशा धर्मवीर, कर्मवीर, शूरवीर, दानवीर छत्रपती शिवरायांना सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून मानाचा मुजरा करा महिमा। अशा शिवरायानं 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। एक एक जिगरबाज आणि जीवाला जीव देणारा मावळा महाराजांच्या समवेत आहे। तानाजी मालुसरे नावाचा सुभेदार असणारा मावळा राजांकडे आला आणि राजाला मासाहेबाला म्हणतोय, राजा मासाहेब, माझ्या पोराचं लग्न ठरवलंय, पोराच्या लग्नाला यावं राज, यावं राज, तुमची आणि मासाहेबांच्या आशीर्वादाची नितांत गरज आहे। मासाहेब म्हणाल्या, ताना येणार तुझ्या रायबाच्या लग्नाला, पण राजे म्हटले, ताना माझं नाही र जमणार। का जमणार नाही राज? राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, ताना ज्या तिथीला तुझ्या पोराचं रायबाचं लग्न ठरवलास त्याच तिथीला मी कोंढाणा किल्ल्याची मोहीम हाती घेतली। कोंढाण्यासारखा बलाढ्य कोट स्वराज्यात नसावा आणि ही उणीव भरून काढण्याकरता मी कोंढाणा घेण्याकरता जातोय ताना। वाक्य ऐकलं, काळजाची लाही लाही झाली तानाच्या। तसाच घरी गेला ताना आणि आपल्या बायकोला म्हणाला, 2 दिवसावर आपल्या पोराचं लग्न आहे। बायको म्हणाली, माहित आहे मला। आणि त्याच तिथीला स्वराज्याचा धनी, स्वराज्याचा दानता राजा छत्रपती शिवराय कोंढाणा किल्ला घेण्याकरता जात आहे। मग अगं स्वराज्याच्या धन्यानं, स्वराज्याच्या मालकानं स्वतःचा जीव धोक्यात घालून कोंढाणा किल्ला घेण्याकरता जावं आणि आमच्यासारख्या निष्ठावंत रणमर्द मावळ्यानं पोटच्या पोराच्या लग्नात वरबाप म्हणून थाटात मिरवावं हे आमच्या बुद्धीला पटत नाही। मी जातो आणि कोंढाणा घेतो, तू पोराचं लग्न लावून घे। वाक्य ऐकलं, तानाच्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं। बायकोच्या डोळ्यातलं पाणी पाहून ताना म्हणतोय, तुझ्या डोळ्यात पाणी? बायकोनं म्हणावं, बापा विना पोराचं लग्न शोभणार नाही म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आहे। आणि कोंढाणा किल्ला घेण्याकरता तुम्ही गेलात, जिवंत वापस याल की नाही याची शाश्वती नाही। जिवंत वापस आला नाही तर माझ्या कपाळाच्या कुंकवाला धोका आहे। वाक्य ऐकलं तानानं, बायकोच्या डोळ्याचे अश्रू पुसत्याने तिला सांगितलं, शांत बस। आपला जन्म रडण्याकरता नाही तर आपला जन्म लढण्याकरता झालाय। कपाळाच्या कुंकवाला धोका असेल असं जर तुला वाटत असेल तर थांब। तानानं बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसलाने तिला म्हणाला, कोंढाणा किल्ला जिंकून माघारी आम्ही येत नाही, तोपर्यंत कपाळाला कुंकू लावू नको। माघारी आलो की माझ्या हातानं तुझ्या कपाळाला कुंकू लावेल। बायकोच्या कपाळाचा कुंकू पुसून
पोटच्या पोराचं रायबाचं लग्न सोडून सूर्याजी नावाच्या भावाला सोबत घेऊन शेलार मामाला सोबत घेऊन तानाजी पोहोचले राजांच्या जवळ. मुजरा केला राजांना आणि तानाजी म्हणता, राज ठरलं राजा आमचं. काय ठरलं रे ताना? रायबाचं लग्न ठरलं ना जी. तसे तानाजी म्हणाले, राजा नाही, राजा नाही, राजा नाही, राजा आमचं तेच ठरलं. आधी लगीन कोणाचं आणि मग माझ्या रायबाचं राज. त्या विना राज एका रात्रीत कोणाला घेतो आणि कोणाला किल्ल्यावर स्वराज्याचं भगवं निशाण फडकवतो. राजांकडून विडा घेऊन तानाजी, सूर्याजी, शेलार मामादी मावडे निघाले द्रोणागिरी नावाच्या कड्याच्या दिशेनं. घनदाट जंगलाचा प्रवास करून काळ्या कमी अंधारातो एक एक जिगरबाज मावळा पुढे पाऊल टाकतोय. द्रोणागिरीचा अवघड कडा मावळे चढले. गडावर मध्यरात्री 2 वाजेच्या सुमाराला मावळे पोहोचले आणि तानाजीसह मावळ्यानं एकच सिंह गर्जना केली. होरो 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 महादेवची गर्जना झाली. किल्ल्याचा किल्लेदार उदयभान राठोड खडबडून जागा झाला. आगे मोहोल उठावं तसं उदयभानचं सैन्य चौथा उठलं आणि राजांचे मावळे तानाजी आणि सर्व मावळे दिसले. तळपाच्या मस्त जनाकडे उदयभानच्या सर्व सैन्य मावळ्याच्या अंगावर धावून गेलं, तुटून पडलं. मावळ्यांनी ढाल समजून उपसल्या, एकमेकावर धावून गेले. उदयभान तानाच्या समोर गेला आणि तानाला म्हणतो, ओय या कोणाला किल्ल्यावर भर दिवसा आमच्या परवानगी शिवाय चिटकाकरू सुद्धा फिरकत नाही. या कोणाला किल्ल्यावर मध्यरात्रीच्या वेळेला आक्रमण तू केलंस. काय नाव तुझं? मिशाला पीळ देताना म्हणत होता, ओय छत्रपतींचा निष्ठावंत मावळा तानाजी मालुसरे म्हणतात. आधी हाला म्हणता क्षणी उदयभान तानाच्या अंगावर धावून आला. तानाची समजून उपसली. उदयभान तानाजी लढताय, झुंजताय. उदयभान तानाच्या अंगावर वार करतोय. तानाच्या अंगावर एक ठिकाण उरलं नाही जिथं वार झाला नाही तरी तानाजी लढताय. तानाजीला आता मरावं लागणार. तानाजी गंभीर जखमी झाले, परेशान झाले तानाजी. आणि एका मावळ्यानं विचारलं, ओ सुभेदार किती जखमा झाल्या तुमच्या अंगावर झालेल्या जखमाची चिंता नाही का वाटा? सुभेदार मरायचंय आता तुम्हाला, मरणाची भीती नाही का वाटत? तसं तानानं म्हणावं, ओय ना चिंता ना भीती, कारण देव आमचा शिवछत्रपती. तानाची समशेर शेवटपर्यंत लढत होत्या. उदयभान नावाच्या दुश्मनाशी झुंजता झुंजता उदयभानला त्याच मातीत गाडून तानाजी गतप्राण झाले. कोणाला किल्ला स्वराज्यात आला, कोणाला किल्ल्यावर स्वराज्याचं भगवं निशाण सूर्याजी मालुसरे नावाच्या तानाच्या भावानं फडकवलं आणि किल्ला स्वराज्यात आला. या आनंदानं सूर्याजी मोठमोठ्यानं आनंदाने नाचू लागला. आनंद गगनात मावत नाहीये सूर्याचा. आणि आनंदाने नाचणाऱ्या सूर्याला समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला रक्ताचा थोरला भाऊ तानाजी समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला आणि सूर्याच्या मुखातून गर्जना बाहेर पडली, दादा. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भावाच्या जवळ सूर्या गेला. भावाच्या प्रेताला मिठी मारून सूर्या बोलतोय, दादा, राजाला दिलेल्या शब्दा खातीर आपण कोणाला जिंकलात दादा. या कोणाण्यावर स्वराज्याचं भगवं निशाण किती डोलाने फडकतंय बघा दादा. दादा उठा. मा साहेबानं जर विचारलंय
माझा लाडका ताना कुठं आहे तर काय उत्तर देऊ? राजानं जर विचारले माझा सुभेदार कुठं आहे तर काय उत्तर देऊ? दादा, तुमच्या पत्नीनं माझ्या वहिनीनं जर मला विचारलं माझा कुंकुवाचा धनी माझ्या कपाळाचं कुंकू पुसून कोणाला घेण्याकरता गेलाय, कुठं आहे माझा धनी, काय उत्तर देऊ दादा? तुमच्या चिमुकल्या रायबानं जर विचारलं माझा बा माझं लग्न सोडून कोंडाणा घेण्याकरता गेलाय, कुठे माझा बा, विचारलं तर काय उत्तर देऊ दादा? उठा दादा. डबडबल्या डोळ्यानं सूर्या रडतोय. सूर्याच्या डोळ्यात पाणी तानाच्या अंगावरच्या रक्तात मिसळलं. तानाचं प्रेत सूर्यानं पालखीत ठेवलं. राजांकडे गेले. राजानं शब्बासकी दिली आणि सूर्याला म्हणाले, सूर्या माझा ताना कुठे आहे र? वाक्य ऐकलं. तानाच्या डोळ्यात सूर्याच्या डोळ्यात पाणी आलं. राजाला कळालं माझा ताना या जगात राहिला नाही. महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, जगदंब जगदंब जगदंब. वाक्य ऐकलं. राजांच्या डोळ्यात पाणी आलं. राजांच्या डोळ्यातलं पाणी मासाहेबानं पाहिलं. मासाहेब जिजाऊ म्हणाल्या, राज तानाला सूर्याला कोंडाणा घेता आला नाही का? नसेल घेता आला तर न घेऊ द्या राज, पुढच्या मोहिमेत घेतील राज. का रडताय राज? गड आला नाही का? राजांनी वाक्य सांगितलं, माझा गड आला पण माझा सिंह गेला. तानाजी नावाचा सिंह गेला. त्या किल्ल्याचं राजानं नामकरण केलं सिंहगड. कशा करता करावं लागलं हे बाजींना, तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम हेच काम आम्ही करतो. हे काम केल्यानं आमच्या नामरूपी संप्रदाय रूपी धर्मरूपी बीजाचं नाव वाढतं. हे काम करताना आम्ही तीक्ष्ण असे शब्दरूपी बाण घेऊन फिरू. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. विठोबार हो माय
ज्यांनी केलं नाही त्यांना 100 वेळा धन्यवाद. जेवढे कीर्तनाला आले आणि दररोज येतात त्यांना 1000 वेळा धन्यवाद. आणि 5 दिवस झाले सप्ताह सुरू झाला तरी जे घरी झोपते त्या सगळ्या भद्रा मारुतींना कोटी कोटी प्रणाम. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात या पवित्र कार्यामध्ये सगळ्यांना आम्ही एकत्र करतो. याती कुळ माझे गेले हरपोणे किंवा भेदा भेद भ्रम अमंगळ यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता भेदभार न राखता सगळ्यांना एकत्रित करून एक संघ करून धर्माच्या पालनाचं काम आम्ही पुढे घेऊन जातो असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. नाही भेदभार का म्हणे साना थोर. अभंगाच्या 4ही चरणाचा भावार्थ बरोबर 11 वाजता तुम्हा सर्व मायबाप श्रोत्याच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. 2 तासाच्या कीर्तनामध्ये एखादा अपशब्द माझ्या वाणीच्या माध्यमातून आला असेल, बुद्धीचे दोष समजून परत करा, मी सुधारण्याचा प्रयत्न करील. जे काही योग्य वाटलं असेल घरी घेऊन जा, तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा. खरं तर एवढे सुंदर गाणारे असले, एवढे सुंदर वाजवणारे असले, एवढे सुंदर सिस्टमवाले असले आणि लग्नातही नव्हते 5-5 एवढे 5-5 शूटिंग करणारे असले आणि तुमच्यासारखे एवढे शांतपणे ऐकणारे श्रोते असले ना, तर मला वाटतं बोलत राहावं, यांना वाटतं गात राहावं, यांना वाटतं वाजवत राहावं, यांना वाटतं शूटिंग काढत राहावी. पण तुम्हाला वाटतं यांना आता बस करावं असंच ना. असं तुम्हाला सुद्धा वाटतं ऐकत राहावं, पण सगळ्याला सगळं करा वाटतं, पण घड्याळाला काही थांबा वाटत